मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेलं सुरत डायमंड बोर्सचा फुगा आता फुटलेला आहे। सोयी सुविधांचा अभाव, हिरे व्यापाऱ्यांचं उत्पादन घटलेलं बघायला मिळत आहे। गुजरातऐवजी मुंबईमध्ये हिरे व्यापाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधांना पसंती दिली जाते, तर मुंबईतून सुरतला गेलेले डायमंड व्यापारी पुन्हा एकदा मुंबईमध्ये येत आहेत। डायमंड कंपनी किरण जेम्स पुन्हा एकदा मुंबईत आपला व्यवसाय आता सुरू करणार आहे। तर सुरत डायमंड बोर्स प्रकल्पासंदर्भात आपण जाणून घेऊया। ड्रीम सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत खजोद परिसरामध्ये प्रत्येकी 14 मजल्यांचे 9 टॉवर्स बांधण्यात आले। एकूण 67 लाख चौरस फूट जागेवरती हे बांधकाम झाले। टॉवर्समध्ये विविध हिरे कंपन्यांची 4300 कार्यालय या ठिकाणी बघायला मिळतात, तर इमारती तयार होण्यापूर्वीच ही कार्यालय हिरे व्यापाऱ्यांनी विकत घेतली होती। तर या व्यापाऱ्यांवरती नाना पटोलेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूया। 5 स्टार त्या ठिकाणी इकडे मुंबईला दौऱ्यात आले, महाराष्ट्रात दौऱ्यात आले मोदीजी, की काही ना काही घेऊन जायचं, त्याच्यातला उद्योग काय उद्योग तिथं घेऊन गेले, त्याचं मोठं इनॉग्रेशन केलं। पण मुंबई आहे, मुंबईची शान कितीही कमी करण्याचा प्रयत्न गुजरात लॉबी करेल। आणि की म्हणतात ते आम्ही गुजरातच्या पुढे मोठं, आमची गुजरात कंपनी आहे असं सांगतात काही नेते, जे महाराष्ट्रात मोठे झाले आणि तरी ते गुजरातमध्ये गेले ते आम्ही गुजरात लॉबी आहे, गुजरातची कंपनी आमची असं म्हणणारे पण उद्योगपती आपण पाहिले। पण महाराष्ट्राची शान ही कधी कमी होऊ शकणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हे कितीही समजण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्राची शान पुन्हा मुंबई शिवाय यांना पर्याय राहणार नाही। म्हणून आता ते उद्योगपती पुन्हा इकडे वापस येणार नाही।